गावची खबर न्यूजने या संघर्षाची घेतलेला हा वृत्तांत। खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे। प्रशासनाकडून पोलिसांचे बळ वापरून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र प्रशासनाने अखेर या जागेत असणाऱ्या घरांचे जोते काही घरांच्या बांधकामावर बुलडोझर फिरवून नेस्तनाबूत केल्याने आपल्या डोळ्यासमोर घरे नष्ट केली जात असल्याने महिला वर्गांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या आणि आक्रोश करीत रोखण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता लहान बालकांचीही किंचाळी प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी होती। त्यामुळे महिला वर्गाने लोकप्रतिनिधीच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत आमच्या अंगावरून बुलडोझर फिरवा आणि तुमचा हॉस्पिटल बांधा असाच आरडाओरडा सुरू केला होता। या ठिकाणी येथील अधिकारी वर्ग आणि महिलांमध्ये बाचाबाची झाल्याने येथील अधिकारी महिलांच्या अंगावर धावून गेल्याने दोन्ही बाजूने धक्काबुक्की झाली आहे। या विरोधात शेकडो आदिवासी महिला व गावातील महिला खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याने त्यांच्या पाठोपाठ अधिकारी वर्गानेही या महिलांवर आम्हाला मारहाण केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत। मात्र आता या संघर्षात सर्व आदिवासी संघटना एकवटणार असल्याची माहिती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडे, बिरसा संघटना अध्यक्ष जयवंत शीद व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दिली आहे। खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे टाटांचे कॅन्सर रुग्णालय उभे राहत असून या प्रकल्पासाठी तांबाटी गावचे गावठाण संपादित करण्यात आले आहे। या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, परंतु नक्की काय करणार याची माहिती द्यावी, किमान 5 एकर जागा गावासाठी सोडावी अशी येथील सरपंच अविनाश आमले व ग्रामस्थ व महिलांची मागणी आहे। महिलांचा संघर्ष मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी माहिती तांबाटी येथील महिलांनी दिली। मात्र तरीही येथील आदिवासी बांधव न घाबरता या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सरसावत आहेत आणि प्रशासनाच्या अधिकारी व ठेकेदारांना विनवणी करून सांगतायत की आमचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि आम्हाला समजून घ्या। गावठाणाची सर्व जागा संपादित केल्यावर आमची गुरं कुठं चरणार? चारही बाजूने कंपाऊंड केले जात असल्याने आमच्या शेतात जायचे कसे आणि मुलांनी खेळायचे कुठे असे वारंवार सांगत आहे। शुक्रवारी या ठिकाणी घरांचे जोते कच्चे बांधकाम केलेल्या कामावर बुलडोझर फिरवून नष्ट केल्याने याला अडवण्यासाठी जयश्री मेंगाल व वनिता मेंगालसह महिला पुढे येत असल्याने या महिलांना येथील कामकाज पाहणारे अधिकारी व महिलांमध्ये धक्काबुक्की झाल्याने मोठा संघर्ष निर्माण झालाय। याबाबत महिलांनी खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी देत असताना त्यानंतर महिलांनीही आम्हाला मारहाण केल्याच्या तक्रारी या अधिकारी वर्गाने दिल्या आहेत। मात्र आता हा संघर्ष वेगळे वळण घेणार असल्याचे चित्र असून आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडे, बिरसा संघटना अध्यक्ष जयवंत शीद व अन्य कार्यकर्ते तांबाटी येथील आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी धावून आले आहे। त्यामुळे आता मोठा संघर्ष होण्याचे चित्र आहे। तांबाटी या आदिवासी ठाकूरवाडीवर आज जो प्रसंग ओढवलेला आहे तो प्रसंग एकदम दयनीय आहे आणि तो प्रसंग ऐकताच आमच्या ज्या आया बहिणींना जी मारहाण धक्काबुक्की झालेली आहे, त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहेत, त्याचा आम्ही सर्व समाज, आदिवासी समाज हा निषेध करतोय। आणि एवढंच सांगायचं आहे या शासनाला आणि टाटा इन्स्टिट्यूटचे जे काही साहेब लोक आहेत त्यांना की तुम्ही टाटा इन्स्टिट्यूटचं मेमोरियलचं काम करा तिथे। एक आम्ही त्याचा आभार मानू का बाबा झालं आमच्या गावाजवळ, पण तुम्ही आदिवासींच्या छाताडावर नाचून किंवा त्यांना गाडून करू नका, एवढी तुम्हाला आज आम्ही एकदम सॉफ्टमध्ये हे बोलतोय। आणि दुसरी बाब म्हणजे जे आमचं हक्काचं जे आहे जंगलात जाणं किंवा आमचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्यासाठी आम्हाला जी जागा पाहिजे ती एक 5 एकर जागा ह्या शासनाने आणि टाटा इन्स्टिट्यूटवाल्याने ही सोडावी। अन्यथा आम्ही या गोष्टीचं जर तिथं आमच्या आदिवासी आया बहिणी जर त्रास झाला अशाच गोष्टीचा तर आम्ही मोठ्या संख्येने एक आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाचं सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील आणि शासकीय यंत्रणा राहील, एवढंच बोलतो। नाही, एक दमदाटी किंवा दंडुकशाहीने आमच्या आदिवासींना गेली वर्षानुवर्षे जिथे राहत आहेत ती घरं उद्ध्वस्त करून, आदिवासींना उद्ध्वस्त करून, तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून नेमका कोणता विकास साधायचा आहे? आज आमचा आदिवासी समाज गेल्या अनेक वर्षापासून राहतोय, त्यांच्या परिस्थितीमुळे ते चांगली घरे बांधू शकले नाही म्हणून आज त्यांची कुडामिडीची घरं आहेत, म्हणून हे जबरदस्तीने त्यांचे घरं मोडून शासन आणि टाटाचे मॅनेजमेंट ही जागा हिसकावून घेत आहेत। आणि ज्या तालुक्यामध्ये कितीतरी गुरचरणीच्या जागा आहेत, शासनाच्या जागा आहेत, त्या जागावर अतिक्रमण झालेलं आहे। मग त्या शासन का खाली करत नाही? का आमचा जो समाज आहे तो परिस्थितीने गरीब आहे म्हणून तो कुडामिडीच्या घरात राहतो, म्हणून आज त्यांची घरं उद्ध्वस्त करून तो जागा बळकावण्याचा प्रयत्न करतोय आणि हे गोष्टीला विरोध करतायत
म्हणून आमच्या आदिवासी आया बहिणी आहेत, महिला आहेत, त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्याशी नाही त्या गोष्टीचे अन्याय करून आज आमच्या आदिवासी महिलांना जो काय मारहाण झालेली आहे, धक्काबुक्की झालेला आहे, त्याचा आम्ही जाहीरपणाने ह्या टाटा इन्स्टिट्यूट आणि या शासनाचा जाहीर निषेध करतो। आम्ही वारंवार नेहमीच सांगत असतो का आमचा हॉस्पिटलला विरोध नाही, पण ज्या आमच्या मागण्या आहेत, जसा एखादा शहराचा विस्तार करण्यासाठी किंवा शहराचा जेव्हा वाढत असतो शहर त्याला मॉडेल अगदी सिटी बनवण्याचा तुमचा विचार असतो, तुमचा प्लॅनिंग असतो आणि त्यानुसार तुमची वाटचाल चालते। तसंही आमच्या गावचं स्वप्न आहे का आम्हाला पण आमचं मॉडेल विलेज बनवायचं आहे। आम्हालाही आमच्या गावची काही स्वप्न आहेत, कारण आम्ही स्वच्छता अभियानमध्ये अगदी 20 वर्षापूर्वी 20-22 वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे। शासनाचे प्रत्येक अभियानमध्ये आम्ही पारितोषिक मिळवलेली आहे आणि ते पारितोषिक मिळवत असताना प्रत्येक अभियानामध्ये भाग घेत असताना प्रत्येक गावाला महाराष्ट्रात चांगली चांगली जी गावं आहेत त्या गावांना आम्ही भेटी दिल्यात आणि ते भेट देऊन तिथून जे चांगलं आहे ते आम्ही घेऊन आलो की अगदी महाराष्ट्रातली सगळी गावं आम्ही जेवढी अगदी चांगल्यात चांगली ज्यांनी उपक्रम राबवले त्या गावांना व्हिजिट दिल्यात आणि त्या गावाचा चांगले प्रकल्प आम्ही घेऊन आलो की हा प्रकल्प आपल्या गावाला करायचा आहे। पण तो प्रकल्प करायचा झाला, आमची स्वप्न आहेत, सगळी एकदम होणार नाहीत, पण ते आमचे प्लॅनिंग आहेत की आम्हाला ते करायचं आहे। पण करण्यासाठी जर जागा शिल्लक नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही। तुम्ही तुमच्या शहरामध्ये सगळ्या अगदी सुखसोयी ठेवताय, मुलांना खेळायला चांगला ग्राउंड असतो, संध्याकाळी फिरायला नाना नानी पार्क असतो, सगळे उद्यान असतात, सगळ्या पद्धतीच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या शहरामध्ये असतात। आमची अपेक्षा आहे की आमच्या ग्रामीण भागात पण त्या असाव्यात। आम्हाला चांगली अगदी मुलांना खेळायला मैदानं असू दे, चांगली शाळा असू दे, चांगले पार्क असू दे, हेही आमचे स्वप्न आहेत। पण ते स्वप्न पूर्णसाठी जर जागा नसेल तर आम्ही ह्या कुठल्याच गोष्टी करू शकत नाही। आम्हाला कळकळीची विनंती आहे की आता हा लढा चाललाय, अजूनही आरोप होत आहेत की याच्यामध्ये कुणाचा तरी वैयक्तिक स्वार्थ आहे, याच्यामध्ये कुणाचाच वैयक्तिक स्वार्थ नाही। याच्यामध्ये आम्ही आमच्या गावावरती प्रेम करणारी माणसं आहोत। आम्ही पहिले आमच्या गावाचा विचार करतोय। कोण आम्हाला शिकवतोय की टाटाची मॅनेजमेंट ही कुणावरती अन्याय करत नाही। आमच्या गावात येऊन बघितल्यानंतर कळेल की आमच्यावरती अन्याय होतोय की आम्हाला न्याय मिळाला जातो। कोण आम्हाला कॅन्सर किती भयंकर मोठा आजार आहे याचे धडे दिले जातो। अरे पण जिवंत माणसांचा विचार कोण करणार? 9 माणसानंतर तुम्हाला कॅन्सरचा एक पेशंट कधीतरी भविष्यात सापडणार आहे, पण आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये 10-10 कुटुंब तयार होणार आहेत। त्यांचा विचार तुम्ही केला का? जर तुम्ही कॅन्सरच्या पेशंटचा विचार करताय तर आता निरोगी आयुष्य जगण्यासाठी जे प्रयत्न करतायत की ज्यांना योगासनं करायला मैदान असला पाहिजे, खेळण्यासाठी मैदान असला पाहिजे, लोक रोगी झाल्यानंतर त्यांना जर तुम्ही विचार करणार असाल तर लोक निरोगी असावीत याचा विचार तुम्ही केला पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.